नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. साजणी तालुका हातकणंगले येथे बनावट HSRP नंबर प्लेट रॅकेट उघड, 4 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. शासन अथवा महाराष्ट्र मोटार वाहन विभागाची MMVD कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बनावट HSRP नंबर प्लेट तयार करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:10 सुमारास साजणी येथील बस थांब्यासमोर असलेल्या श्री साई रेडियम आर्ट्स या दुकानात छापा टाकण्यात आला. या ठिकाणी संतोष बबन यादव वय 31 राहणार यादव गल्ली साजणी हा शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना HSRP नंबर प्लेट तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाई दरम्यान आरोपीच्या दुकानातून नंबर प्लेटवर क्रमांक प्रेस करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन, IND छापण्यासाठी वापरले जाणारे ऑइल हीटर मशीन, विविध प्रकारचे डाईस, काळ्या व पांढऱ्या रंगाचे मिळून 314, 402 स्टिकर्स, इंडिया लिहिलेलं प्लास्टिक पेपर रोल, विविध वाहनांचे तयार HSRP नंबर प्लेट संच एकूण 33 तसेच पिवळ्या रंगाच्या 55 प्लेट्स जप्त करण्यात आल्या. याशिवाय भारतीय चलन 2,960 रुपये आणि सॅमसंग कंपनीचा S20 FE निळा रंगाचा मोबाईल हँडसेट, एअरटेल व जिओ सिम कार्डसह असा एकूण 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शासनमान्य नंबर प्लेट असल्याचे भासवून वाहनधारकांची फसवणूक करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 318, 336.2, 336.4, 340.2 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ विलास कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी सरकारतर्फे दिली आहे. गुन्हा दाखल अंमलदार पोक बकल नंबर 140 HG करोशी असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाहनधारकांनी केवळ शासनमान्य केंद्रावरूनच HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.